नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण चिकन मॅरिनेट न करता अगदी 1 तासामध्ये तयार होणारी मस्त अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी बघा 1 ते 1.25 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर इथं आल्याचा तुकडा घेतलेला आहे, भरपूर असं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्याला की नाही हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथं गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, तेल घालायचं आहे गरजेनुसार। एक 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे मी आता यामध्ये। तेल छान गरम झालं की थोडंसं जिरे घालायचं आहे फोडणीला। त्यानंतर इथं 2 बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत, मी एकदम बारीक चिरून घेतला आहे कांदा, तो घालायचा आहे आपल्याला। आणि छान असा तेलामध्ये आपल्याला की नाही कांदा परतून घ्यायचा आहे लालसर कलर येईपर्यंत। मस्त असा इथे बघा कांदा छान आपला भाजून झालेला आहे। आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण, आणि यालाही छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मस्त असं हे भाजून झालं की यामध्ये आता काही थोडे मसाले घालणार आहोत आपण। इथे बघा मी चिकन मसाला घेतलेला आहे 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, हळद 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला, चिकन कमी असेल तर मसाले थोडेसे कमी घाला। तर याला की नाही आता छान असं मिक्स करून घेऊयात। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बिर्याणी बनवणार आहोत। आता की नाही आपण जे स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे ना, ते यामध्ये घालून घ्यायचे। खूप मस्त ही बिर्याणी होते आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये मस्त अशी बिर्याणी तयार होते। इथे की नाही मी बघा मस्त असं चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं 2 ते 3 पाण्यानी, आणि आपल्याला की नाही आता चिकन शिजवून घ्यायचं आहे। याला छान असं मिक्स करून घेऊयात। खूप काही जास्त मसाले न घालता आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मस्त असं मिक्स करून घेऊयात। एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला की नाही यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। इथे बघा मी आता गरजेनुसार गरम पाण्याचा वापर करत आहे। साधारण 1 लिटर पाणी वापरलेलं आहे मी। तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त पाणी वापरू शकता। याला की नाही आता छान असं मिक्स करून घेऊयात, आणि मस्त असं आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावूयात उकळी आली की पाण्याला। फुल गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेते मी। आपल्याला बिर्याणी पटकन बनवायची आहे, त्यामुळे फुल गॅसवरती 2 शिट्ट्यांमध्ये छान चिकन शिजलं जातं। इथे आता आपण 2 बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत, 2 बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहेत। कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। इथे बघा बिर्याणीसाठी मी तांदूळ घेतलेला आहे। चिकन शिजते तोपर्यंत आपल्याला ही तयारी करून ठेवायची आहे। बिर्याणीसाठी तांदूळ स्वच्छ धुवून मी एक 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालणार आहे, आणि कांदा टोमॅटो भाजून मस्त असं बारीक करून घेत आहे मिक्सरला त्याची पेस्ट। या ठिकाणी आता आपलं चिकन शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही। मस्त असं चिकन शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही। अगदी एक 15 मिनिटामध्ये हे आपलं चिकन शिजून तयार होतं, बिलकुल वेळ लागत नाही। बघा छान असं सॉफ्ट असं चिकन शिजलेलं आहे आपलं। आता की नाही यातलं चिकन एका बाजूला करणार आहे आणि चिकन सूप एका बाजूला करणार आहे मी। इथे बघू शकता असं 2 वेगवेगळे करून घेतलेले आहेत मी। आता त्याच कुकरमध्ये की नाही 2 चमचे तूप घातलेलं आहे मी, 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे आपल्याला। तूप छान गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे घालायचेत फोडणीला, आणि काही खडे मसाले घातलेले आहेत। तेजपत्ता घातलाय, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी आणि हिरवी इलायची घातलेली आहे थोडीशी। आपल्याला हे तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता की नाही जे आपण तांदूळ धुवून घेतलेलं भिजत घातलेलं होतं की नाही, ते घालून घ्यायचं आहे आपल्याला, आणि छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। तांदूळ घेताना मी मोजून घेतलं होतं। ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजून घेतला आहे ना, त्याच भांड्याने आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे इथे।
याला की नाही आता छान मिक्स करून घेऊयात. आता की नाही यामध्ये की नाही मी थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे तांदळामध्ये. छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही थोडासा चिकन मसाल्याचा वापर करू शकता. तर याला मस्त असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. आता की नाही यामध्ये पाणी न घालता चिकनचं सूप घालणार आहोत आपण. एक डब्बा भरून मी तांदूळ घेतलं होतं, त्याच डब्याच्या मापाने ना तेवढंच आपण चिकनचं सूप घालणार आहोत. जर चिकनचं सूप कमी पडलं ना तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. आपल्याला की नाही या चिकनच्या सूपमध्ये मस्त असा हा राईस शिजवून घ्यायचा आहे. खूप टेस्टी लागतो, नुसतं खायलासुद्धा खूप छान लागतो. इथे बघा आता मी थोडंसं मीठ घालत आहे. चव बघून मीठ घाला, कारण की चिकनच्या सूपमध्येही आपण मीठ घातलेलं असतं. त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे. जेवढं आपण मीठ भाताला घालतो, भात शिजवताना त्याच्या अर्धच मीठ आपल्याला घालावं लागणार आहे आता यामध्ये. त्यामुळं चव बघूनच मीठ घालायचं आहे. आता की नाही आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. मस्त 2 शिट्ट्यांमध्ये छान राईस शिजला जातो आपला. बिर्याणीसाठी राईस शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. इथे बघा कांदा टमॅटो मी भाजून घेतलेला आहे. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. गॅसवरती कढई ठेवली. कढई थोडीशी मोठी ठेवलेली आहे मी आणि कांदा टमॅटरची पेस्टही बनवून घेतलेली आहे. इथे की नाही बघा आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि जी कांदा टमॅटरची पेस्ट आपण बनवलेली होती ना ती तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आणि छान अशी तेलामध्ये परतून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत मस्त अशी. कढई मोठी घ्या तुम्ही थोडीशी, कारण की आपल्याला याच कढईमध्ये बिर्याणी बनवायची आहे. त्यामुळे थोडीशी कढई मोठी ठेवलेली आहे मी. छान असा हा मसाला की नाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता अगदी कमीत कमी वेळामध्ये पटकन अशी बिर्याणी जर तुम्हाला बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवू शकता. अगदी 1 तासाच्या आत ही बिर्याणी तयार होते. इथे की नाही आता बघा मी मसाले घेतलेले आहेत. बिर्याणी मसाला घेतला आहे, हळद घेतलेली आहे थोडी, लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर आणि गरम मसाला घेतला आहे. मसाले तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घ्या. तर हे मस्त असे मसाले घेतलेले आहेत. हे मसाले आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. एकदा तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी बनवून बघा, इतकी छान लागते ना. तुम्ही परत परत अशाच पद्धतीने बिर्याणी बनवाल याची गॅरंटी मी देते तुम्हाला. इतकी सुंदर ही बिर्याणी लागते खायला. मस्त असं मसाला भाजून झालेला आहे. थोडंसं मीठ घातलं आहे, 2 चिमूट मी मसाल्यांपुरतं मीठ घातलेलं आहे बघा. नाही घातलं तरीही चालेल, पण मी थोडंसं घातलं आहे. आता की नाही आपण जे चिकन शिजवून बाजूला काढून ठेवलेलं होतं ना ते घालायचं आहे यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट न करता मस्त अशी बिर्याणी तयार होते आणि टेस्ट तर अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एका बाजूला आपला राईसही छान शिजलेला आहे. आता राईस काढून घेऊयात आपण. इथे बघू शकता तुम्ही मस्त असा एकदम मोकळा असा राईस शिजलेला आहे आपला. नुसता असाच राईस खायला पण खूप छान लागतो. बघू शकता किती छान राईस शिजलेला आहे. आता की नाही आपण हा राईस चिकनमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा किती छान मस्त असा मोकळा राईस तयार झालेला आहे आपला. आणि आता हा राईस आपण चिकनमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त अशी आपली ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. खूप मस्त होते आणि टेस्ट तर अप्रतिम लागते. अगदी आपण जे घरातलं जे काही साहित्य असतं ना आपल्याकडे त्यामध्येच ही मस्त अशी बिर्याणी तयार होते. खायला तर अप्रतिम लागते. एकदा नक्की करून बघा, खूप मस्त लागते. तुम्हाला जर आवडत असेल तर वरून तुम्ही थोडासा कांदा तळून घालू शकता. माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी घातलेला नाही आहे. कांदा तळून घातला ना आणखी छान बिर्याणी लागते. मस्त अशी चिकन बिर्याणी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.